महागड्या गाड्यांसोबतचे फोटो व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेल्या पुणे जिल्ह्यातल्या माजी सरपंच निर्मला नवलेंचा पराभव झालाय। कोण आणि कोणत्या पक्षाच्या आहेत त्या निर्मला नवले, त्यांच्या पराभवाचीही एवढी का चर्चा रंगली आहे त्यावरचा हा विशेष रिपोर्ट। निर्मला शुभम नवले इंस्टाग्रामवर 5,74,000 फॉलोअर्स, फेसबुकवर 20,000 फॉलोअर्स, सोशल मीडियावर जाम हवा। पण निवडणुकीत पडली फक्त 6,500 मतं आणि पराभव झाला 300 मतांनी। तसं बघितलं तर सोशल मीडियावर लय हिरो, पण निवडणुकीत ठरल्या बिग झिरो। इंस्टाग्राम म्हणू नका नाहीतर फेसबुक म्हणू नका, सगळीकडे निर्मला वहिनींचं रील्स व्हायरल, माग पिक्चरची गाणी आणि पुढं कामाचा धूमधडाका। लक्झरी गाड्यांची तर वहिनीला जाम आवड, वहिनीनं बोट करायचं आणि दादानं गाडी घ्यायची। मला जी गोष्ट हवी असते ती हवी असते आणि शुभम मला ती मिळवून देतात, त्यामुळे मला सवय लागली। इफ आय वॉन्ट इट मीन्स आय वॉन्ट इट एनी हाव। असल्या सगळ्या व्हिडिओमुळे वहिनींची ओळख झाली सेलिब्रिटी सरपंच म्हणून। वहिनी कारेगावच्या सरपंच, मग वहिनीने ठरवलं मोठ्या पदावर जाऊ म्हणून लढवली पंचायत समिती निवडणूक। शिरूर पंचायत समितीच्या कारेगाव गणातनं निर्मला ताई उभ्या। फॉलोअर्स बघता विजय फिक्स असा अनेकांनी दिला कौल, पण झालं उलट। वहिनीला भाजपच्या मनीषा पाचंगे यांनी दिली जोरदार फाईट आणि वातावरण झाले एकदम टाईट। मतमोजणी संपता संपता हरकलेला चेहरा हिरमुसला आणि वहिनीचा 300 मतांनी झाला दारुण पराभव। असो, ही हाय राजकारण, दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं, हे खरं आहे। यंदा नाही पुढच्या बारीनं निवडणुकीत विजय होईल ही अपेक्षा। पण एक गोष्ट खरं आहे, सोशल मीडियावरचं जग आणि सत्यातलं जग यात लय मोठा फरक। शिरूरवरनं रोहिदास गाडगे, साम टीव्ही।